हॅलो. खूप बरं वाटतंय मला मॅन ऑफ द मॅच मिळालं इथे आणि आम्हाला टॉस जिंकून प्रथम मला फलंदाजी पाहिजे होती ते आम्ही केली फलंदाजी. थँक्यू. आणि स्पर्धेचं बोलायला जातोय बिमजोत स्पोर्ट्स कप रिंगणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा ठेवली आहे. पुढच्या वर्षी त्यांनी 1 लाखाची भरावी असे आम्हाला वनगुळकरांना वाटतं आहे आणि आम्ही नक्कीच एंट्री करणार परत. थँक्यू. थँक्यू आकाश. पाहिलं आपण आकाशच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्याला दिला. 10 चेंडू आणि 22 धावांची खेळी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुंदर अशी स्पर्धा. पहिला संघ मात्र जिंकण्यात आला तो अर्थातच आकाश याला मॅन ऑफ द मॅच मिळाले. जाऊया दुसऱ्या मॅचकडे आणि ओव्हर 2 अर्थातच माझे साथीचे समालोचक मी त्यांना विनंती करतो की आपण पुढच्या मॅचला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. चला इथे धावाचं आता आपण डोंगराचं सुरुवात झाली इथं मैदानामध्ये. पुणे संघाने प्लीज फिल्डिंग चला 20 मिनिटांमध्ये तुमचा 4 षटकांचा खेळ इथं पूर्ण झाला पाहिजे. पहिली विनिंग तुम्हाला साकारायची. PYC पुणस चला पुणे संघाने प्लीज घाई करायची आहे आणि थोडी सलामी फलंदाज मैदान दाखल झालेत. सर तुमचे एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. चला तर दोन्ही संघांचा कर्णधाराला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे आणि सुंदर असं समालोचन आमच्या या स्पर्धेला मात्र लाभलेले आमचे नागेश सर यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं समालोचन ऐकणार आहोत. त्याचबरोबर आज या स्पर्धेला मला मात्र त्यांनी आमंत्रित केलं. मी समालोचक महेश शिंदे थेट घाटकोपर ते पनवेल हा प्रवास करून आज सकाळी थेट 8 वाजता मात्र या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. सुंदर अशी स्पर्धा आहे. विश्वरत्न चषक 2025 या स्पर्धेचं पर्व पहिलं. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू नागे सर. थँक्यू सो मच. मॅचला इथे सुरू होतील. चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. दोन्ही संघ एक बलाढ्य संघ देखील मानले जाते. दोन्ही संघामध्ये अपेक्षा आतापर्यंत येणारे सर्व आमने सामने जर पाहिलात ना अनेकदा एकमेकांसमोर प्रॅक्टिसला देखील असतात. माताडी संघामध्ये माताडी मैदानामध्ये अनेकदा प्रॅक्टिस केली जाते आणि आता मात्र तुम्हाला उतरायचं आहे ते मात्र मैदानात मॅच खेळण्यासाठी प्लीज दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवायचा आहे. पहिला बॉल थोडासा हुकलाय. प्लीज विनंती करतो चांगली मॅच तुम्ही खेळताय. तुमच्या दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कारण की तुम्ही पाहताय ना मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर मॅन ऑफ द सिरीज या सर्वांसाठी तुमची नावं इथे गिनली जाणार आहेत. प्लीज अन्यथा तुमची नावं वेगळी आणि वेगळ्या नावाने इथे स्वीकारली जाईल याचे लक्ष घ्या विनंती करतोय. यावेळेस पहिला बॉल फेकलाय. पॉवर प्ले षटक असेल. 2 खेळाडू बाहेर आहेत आणि ऑन साईडला इथं बॉल फेकून दिला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील बघता 2 धाव पूर्ण केले गेल्यात. अद्याप आम्हाला फलंदाजीची नावं अजूनपर्यंत आमच्यावर पोचली नाहीयेत. आदेश आणि सिद्धांत एक चांगली मॅच तुम्ही खेळता. मी वारंवार विनंती करतोय. आज तुम्ही पाहिलात ना 15,000 25,000 तब्बल आता 50,000 वर जाऊन पोचली ही स्पर्धा. अजून येणार काय तर 25 बंधू आकाशने देखील सांगितले की ही मॅच 1 लाखापर्यंत देखील जाईल अशी ग्वाही देखील दिली आहे अनिल सराने. आणि असंच एक खेळावरचं प्रेम तुम्हाला अखंड पाहायला लागेल. धावसंख्या 1 ने सरसावते आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचली आहे. 3 धावा धावफलकावर लागल्या. चांगली मॅच पाहायला भेटेल. यानंतर येणारे अनेक संघ तुम्हाला पाहायला भेटेल. विश्वजित कोंडगे ह्या संघावर देखील खूप साऱ्या नजरा असतील. दीपराजचा संघ हा संघ देखील मैदान उतरताना पाहायला भेटेल. चार्ली अर्थात स्टार गणेश जाधव ह्याला देखील तुम्ही पाहू शकता. यावेळेस फेकून दिला बॉलला सरळ जाईल चेंडू 6 धावांसाठी जातोय सीमारेषा भार. या शॉटची या फटक्याची आतुरता पाहायला भेटली होती आणि फलंदाज आदेशच्या बॅट मधून येतो. एक चांगला फटका पाहायला भेटलाय. 6 धावा येत आहेत. वारंवार केली जाते
परंतु आता मात्र थोडंसं आता आपलं नॉकआउट पद्धतीचा खेळ असेल, तुम्हाला या मैदानात तुम्हाला तुमच्या गावासाठी तुमच्या वाडीसाठी तुम्हाला इथं खेळायचं आहे आणि अनेक स्वप्न घेऊन उराशी बागून जे काल अनेकदा जसा पॅम्पलेट पडला ना तसेच कोण आपल्या संघाविरुद्ध खेळेल यावेळी पायावर यावेळी ताकदीचा वापर इथं पूर्ण केलाय. बॉल थांबणार नाही, सरळ जाईल निसर्गाच्या सानेमध्ये झाडावर चेंडू विसावतो आणि एक येतो मोठा यावेळी स्ट्रेट अँड ड्राइव्ह पाहायला भेटलाय. सरळ जाईल वन बाउंस सीमारेषे 4 धावांवर. 4 धावांनी आता मात्र धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. 20 धावा धाव फलकावर लावले. चांगली बॅटिंग सलामीची फलंदाज जोडी आली जरूर आणि त्याने तिथे 20 धावा आतापर्यंत ठोकल्यात. अनिकेतवर हावी फडले दोन्ही फलंदाज. बॅट इथं चेंज केली जाईल. अनिकेत आणि सिद्धांत आणि आदेशचं तर पाहिलं ना थोडंसं आज मी आदेशला वेगळ्या रूपमध्ये पाहतोय. तरी अनेक अगल्या ज्या मॅचच्या मॅच मी पाहिलात ना अनिकेत थोडासा नाराज झाला होता आपल्या फलंदाजी मार्गवर. पण आता मात्र त्यांनी जी चूक सुधारली आहे, जी चूक त्यांनी सांगितली होती गेल्या मॅचमध्ये जी चुका झाल्या होत्या ना त्या आता मात्र कुठेतरी सुधारणा त्यांना पाहायला भेटलंय. चांगली बॅटिंग, टार्गेट सेट करून आले. जवळ 4 ओव्हरमध्ये आम्हाला 60चा पल्ला काढायचा आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ती किमया लागली आणि गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर संदीप अर्थात जॉन या नावाने देखील त्याला ओळखला जातो. सातत्याने लेफ्ट हँड गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत आलाय. एक वयाचा अनुभव आणि तशीच गोलंदाजी करताना पाहायला भेटेल. यावेळी शॉटनी कव्हरला इथं पाहायला भेटत. एक वन बाउन्स पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षक वेगाने धावत फेकी करेल का? फेकी खरा पडतो. आता मात्र थोडीशी चूक झाली आहे रनिंग ड्युटी मध्ये आणि इथं मात्र परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. एक आत्महत्या म्हणावी लागेल क्रिकेट मधली आणि धावसंख्या धाव फलकर विकेटचं पतन होतंय. हसरा चेहरा असणारा हा व्यक्तिमत्व अनेकदा सर्वच गोष्टीमध्ये सपोर्ट असतो. या सालपेकर नितीन कांबळे सर या. एक चांगलं व्यक्तिमत्व. हो माझ्या मित्राचं आपण अनेकदा वारंवार भेटत असतो, चांगल्या मॅच मध्ये अनेकदा पाहत असतो त्यांना. तर जॉन इथे मात्र धावचित का होईना सफलता प्राप्त करून दिले जॉनने. जॉन या नावाने टोपण आहे आणि अनेकदा जॉन खूप चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस आता मात्र थोडंसं संयम बिघडलाय आणि पंच यस सांगतील वाईट बॉल असेल आणि हा वाईट बॉलने धावसंख्या अजून एक धावने धावसंख्या वाढते. 22 धावा धाव फलकावर लागलेत. फलंदाजीसाठी स्वतः कर्णधार संगम. यावेळेस ब्लॉकर पण चेंडू. यस सर बसा आगमन करा. इथं मात्र खोलात टाकलेला हा बॉल आणि इथे मात्र चांगली तुम्हाला विकेट पाहायला भेटेल. नितीन सर तुम्ही पाहिलात ना आज रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल या माध्यमातून तुम्हाला आपण टुर्नामेंट सुरुवात केली होती. आपण 15,000 25,000 आणि आता आपण पाहतोय ना तर मागे देखील झाले 33,000 आपण पंचशील वनगोडी संघाने आपण पाहिलात आणि आता खरंच छान तारे लागलेत आपल्याला ह्या संघासाठी की हे सर्व तुमचं खूप मोठं देणगे आहेत. आपला जॉन असेल सचिन असेल, सचिनने देखील खूप सारी मेहनत घेतली, सुरुवात केली या मॅच भरवण्यासाठी आणि आता खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जाते. सचिन आज बॉलला फक्त हलकासा क्लिक केलाय, इथं मात्र थोडंसं बचावलंय. नितीन सर काय सांगायला परिवर्तन होत आहे आणि खूप चांगलं वाटतं असे मोठे मोठे टुर्नामेंट इथं घडल्या जात आहेत. खरोखरच आज रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ, रिंगणे मुंबई ग्रामीण पुरस्कृत
भीमज्योत स्पोर्ट क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण विश्वरत्न चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी झालेल्या सर्व संघाचं मनपूर्वक असं मी स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आयोजक आहे, ते आयोजक देखील आज आपण पाहिलं, काल शनिवारपासून आज ही टुर्नामेंट चालू आहे आणि उत्कृष्ट असं आयोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि एक रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीच्या माध्यमातून वाडी संघाच्या ह्या टुर्नामेंट आहेत आणि 50,000चं असं मोठं असं भव्यदिव्य असं आयोजन केलं आहे. खरोखर आयोजकांचं मनपूर्वक असं मी स्वागत करतो आणि खरोखर त्यांना मनपूर्वक अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद निधी सर. चांगले आज तुम्ही देखील कार्यरत आहे या पदावर. अनेकदा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला देखील पाहायला लागतात. आज आपण रजिस्ट्रेशन केलं, परंतु आज आपल्याकडे नाही आहे, कारण की प्रत्येक खेळाडूला देखील चान्स भेटला पाहिजे. परंतु चांगली संकल्पना आणि त्यानंतर चांगला क्रिकेटचा खेळ. आणि आज पाहिलात ना, सिंधुदुर्ग जिल्हा असून दे किंवा रत्नागिरी जिल्हा असो, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढ्या मॅच होत आहेत ना, खूप पाहण्यासाठी जेवढे खेळ खेळत आहेत, खूप खूप बरं वाटतंय. खरोखरच नागेशजी, खरोखर आपण बोलल्याप्रमाणे की आपण ही रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती स्थापित केल्यापासून आज आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंचे एक आपल्याकडे वाडी संघाचे एकूण कमीत कमी 26-28 संघ आपल्याकडे रजिस्टर आहेत आणि एकूण 800-900 खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे आपण या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे. हे खूप एक मोठं असं कामकाज आपण करतोय. 29 धावा. आणि आज पाहिलात ना, आज नितीन सर, मी आज जिथे जातो ना, म्हणजे आज आपण पाहिलं तर आपण एक ग्रामीणचे आपण विचुंबे म्हणा, मागे जी संकल्पना आहे, आज लोक ना चर्चा करतायत. म्हणजे आपल्याकडे संघ एवढे आहेत की आपल्याकडे थोडे आपले 24 आपण संघ खेळतो, त्याच्यामध्ये देखील आज तुम्ही कर्तुडे संघ नवीन दाखल झाला होता आणि काय भारदारी खेळी झाली होती. म्हणजे नवीन नवीन युग टॅलेंट तुम्हाला पाहायला भेटतं. आणि हे असे ग्राउंड आणि त्याच्यानंतर जे आपण अनेकदा शिवकरला खेळतो, आज आपण एक वेगळं काहीतरी अनिलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटलं, वेगळं काहीतरी. म्हणजे क्रिकेट चाहता वर्ग आता खुश झाला आहे असं मी तरी म्हणेल. आणि जास्त करून रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वयाचे जेवढे कार्यकर आहेत त्यांचा देखील मी खूप मनापासून आभार मानेन. खरोखरच नागेश, जे आपण सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पण देखील चांगली सुंदर या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. आणि आपले रिंगणेकर अनिलजी कांबळे यांचं नेहमीच आपल्या संघासाठी आणि आपल्या आयोजकासाठी त्यांचे सहकार्य नेहमी असतंच आणि एक उत्कृष्ट असं आपल्याला आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीच्या माध्यमातून आपण जे कामकाज करतो ते सर्व कार्यकारिणींचं पण देखील खूप मेहनत आणि त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. तर त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण जेव्हा खेळाच्या मैदान हे आमचे होते नितीन कांबळे, अजून असं आमचे जुळले राहतील, कारण की भरपूर कार्य करत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. कोणी सुक्का आपलं क्रिकेटचंच नाही म्हणत आम्ही, मी आल्यापासून पाहतोय ना, सुखा दुःखामध्ये जे काय असेल ना ते आपल्या कमिटीत पुरतं. त्याच्या माध्यमातून आपण पाहिला तर एक देवदेव संघाचा तो सत्या, आज त्याला देखील आपण खूप सारी मदत केली आहे. आपल्या सर्व कमिटी असेल का, हे प्रेम क्रिकेटच्या पाठचं प्रेम देखील आपल्याला पाहायला भेटतंय. यासाठी आपली एकजूट असली गरजेचं आहे आणि एकजूट असले ना तर भरपूर काही गोष्टी आपल्याकडून घडू शकतात. तर जाव्या मैदानाकडे धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 30 धावा, विकेट गेलाय, स्वतः कॅप्टन इथं माघारी परततोय आणि धावसंख्या जैसे ते. आता तिसरा षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे समीर. याच्या देखील चांगला गोलंदाज, यंग टॅलेंट तुम्हाला पाहायला भेटेल. मागच्या टायमाला तुम्ही पाहिला तर थोडासा मार खाल्ला होता त्याने, फटके चांगले फुले, यावेळी सुधारावं लागेल त्याला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस क्लिक केला, ऑन साईडला बॉल फेकून दिला, चेंडू जाईल दणदण करत 4 धावा. ऑन फील्ड फास्ट आहे, कार्पेट ऑलंत पाहायला भेटलाय आणि येतील अजून एक बॅट मधून 4 धावा येतोय सिद्धांतच्या माध्यमातून. दाखल झालाय रजत, चांगली गोली, एक पेस फेकला होता, आला तो कार्पेट, 4 धावा आल्यात. समीर यावेळेस फेकून दिला बॉलला, 5 अंतर कापतो का? यस, यावेळेस एक मोठा प्रहार पाहायला भेटलाय, फेकून दिला बॉलला. 6 धावांसाठी एक मोठा प्रहार पाहायला भेटलाय.
मध्ये बॉल आला तसं त्याला प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. हेच फलंदाजीची गरज असते. समीरने जाणलंय आणि धावा करायच्यात आम्हाला. यावेळी शॉर्ट बॉल होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा आवाक्याचा भार बॉल जातोय हेच पंच सांगतायत. थोडीशी दिशा. आता मात्र एक बॉल स्वेअर टाकलोय, त्यानंतर एक बॉल सरळ टाकला जातोय. गोलंदाजी कमबॅक. मागच्या टायमाला देखील ह्याच गोलंदाजी थोडासा महागडा ठरला होता. यावेळेस तुम्हाला मागचं विसरून आता नव्याने सुरुवात करायची असते. 9 वर्ष चालू आहे. 9 वर्ष तुम्हाला अनेकदा काही ना काही घडवायचं असतं. ह्या वेळेस आवाकाच्या भार. आता मात्र काय घडतंय इथे, मात्र पहिला भीमर इथं फेकला जाईल आणि पहिला भीमर इथं फेकला जातोय आणि अजून एक नोंद आहे. आता मात्र फ्री हिट असेल ह्या बॉलवर. यावेळेस तुम्हाला मुक्त खेळता येणार आहे फ्री बॉलवर. फक्त धावची संधी असेल तो योगायोग घडतो. योगायोग घडेल. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. यावेळी शॉर्ट बॉल होता ऑन साइडला खेळला. फिल्डर वेगाने धावत येईल. झेल होईल का? परंतु संधी असेल इथे मात्र कॅच होणार नाही. थोडंसं हेच जाणलंय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. हेच तर काही क्रिकेटमध्ये लक्ष ठेवावं लागतं. क्रिकेट हा फक्त बॅट आणि बॉल आणि फिल्डिंगचा संपर्क नसून तुम्हाला प्रत्येक बॉल काय घडला जात आहे. बॉल शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा, तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला मॅचमध्ये जसं मैदान तुम्ही उतरलात ना तर तुम्हाला सर्व गोष्टी कॅल्क्युलेटरने खेळाव्या लागतात. आता फ्री हिट पडला होता. यावेळी थोडासा बंबल झाला क्षेत्र. यावेळी आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि इथं मात्र यॉर्करने इथं ओव्हर संपवतोय. धावसंख्या जैसी ते धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचली आहे 45. शेवटचा ओव्हर स्लॉग ओव्हर. या ओव्हर कोण घेऊन येणार काय मग पाहिलात तुम्ही राजेसारखी गोलंदाजी तुम्ही पाहिलात ना, भन्नाट गोलंदाजी. न्यूसर संघाचा त्याला अनेकदा पाहिलं ना तुम्हाला 4थ्या ओव्हरला त्याला मानपण केलं जातं. तशीच गोलंदाजी करायची असते. 45 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा ओव्हर स्लॉग ओव्हर. या ओव्हरकडे लक्ष असतील कारण टार्गेट मला वाटलं होतं जवळजवळ 60 धावा. हे 60 धावाचा टार्गेट देखील ठेवतो. परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी पाहिली. आता लवकर लवकर करायचा घाई प्लीज मी विनंती करतो. कोणके संघाचा अजून एक स्टार तुम्हाला पाहायला भेटेल. अनिकेत याला तुम्ही पाहताय फिरकीचा जादूगर. चांगली गोलंदाजी करतो. RPL हिने अतिशय गाजवलं होतं हा फलंदाजाने. तो माझ्या अजून हे कारकिर्दी लक्ष असणं गरजेचं आहे कारण तुम्ही मैदान तेवढा खेळ खेळताना येणारे 365 दिवस तुमच्या तोंडामध्ये त्यांचं नाव असणं गरजेचं असतं. असं कारनामा करणारा अनिकेत तुम्हाला पाहायला भेटतोय. चला घाई करा प्लीज. 20 मिनिटाचा अवधी आहे. तुम्हाला 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 धावा 4 षटक तुम्हाला संपवायचे आहेत. सिद्धांत अजून आपण पाय खोसून बसलाय मैदानामध्ये. चांगली बॅटिंग सिद्धांतच्या माध्यमातून पाहायला भेटले. यावेळी शॉर्ट बॉल आणि खूपच शॉर्ट बॉल पाहायला भेटलाय. चेंडूला पाठवलाय इझिली म्हणा तर ताकदीची पावर इथे काय असते आणि फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी. एक मोठा वार रे. इथे तुम्हाला नयनाने तुम्हाला डोळ्याने तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या. चांगला बॉल टाकायचा आहे. इथे ताकदीवर फक्त खेळलाय फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा तीच परिस्थिती पाहायला भेटले. रिप्लाय बॉलचा पाहायला भेटला. परंतु आता मात्र काय घडलंय बॅट्समन स्वतः स्टेप आउट झालाय आणि यावेळेस थोडासा मिस झालाय. बॉलरची कमतरता भासेल का या संघामध्ये. पुणे संघ अनेकदा एंट्री केली जाते. पुणे संघ किती हार जरी असले तरी त्यांच्या एंट्र्या ह्या नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये असतात. यावेळेस खोदून काढला बॉल. हेलिकॉप्टर उडवला. लँड कुठे होईल आणि लँड आता मात्र थोडासा मिस झाला आणि बघता बघता फिल्डिंगची फंबल उडाली आहे आणि इथे मात्र 4 धावा इथे स्वरूपात गिफ्ट स्वरूपात इथे प्राप्त केली जाते.
थोडी बॉलरची कुठे कमतरता भासते, कारण प्रत्येक बॉल शॉर्टर प्लेनला पडतो. त्याचा फायदा आता मात्र सिद्धांतला भेटलाय आणि सिद्धांत मात्र इतर मजा करताना पाहायला भेटतोय. बॉल द्यायचा आहे. आमचे सर्व कार्यकर्ते प्लीज बाउंड्री लाईनजवळ थांबायचं आहे, कारण की कालपासून त्यांची मेहनत पाहताय ना, अथांग मेहनत पाहायला भेटले. सर्व आमचे कालपासून खूप दमले होते. रात्री चर्चा देखील झाली की आजचा शेवटचा दिवस आपल्याला गोड करायचा आहे आणि त्यानंतर जी कार्यकर्त्याची मेहनत तुम्हाला पाहायला भेटते. सिद्धांत आता मात्र चांगले खेळ पाहायला भेटले सिद्धांतच्या माध्यमातून. सिद्धांतला मात्र इतर गिफ्ट स्वरूपात बॉल भेटले जातं. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि ह्या बॉलला देखील सोडणार नाही आणि लगातार जे 3 षटकार इथे हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते आणि सिद्धांतची एक वादळी खेळ पाहायला भेटले. प्रत्येक बॉल शॉर्ट ऑफ लेंथ तुम्हाला पाहायला भेटलेत. असे बॉल तुम्हाला टाकायचे नाहीत, कारण ही मॅच तुम्हाला तुमच्या गावासाठी, तुमच्या वाडीसाठी, तुमच्या नावासाठी इथे खेळली जाते. कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय ना, तर तुमची त्याची तुम्हाला स्क्रीन तुम्हाला इथे कॅप्चर केली जाते आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. अशी तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रतीची गोलंदाजी पाहायला भेटेल. इथं मात्र फसलाय सिद्धांत. इथं धावचित होईल का? इथं मात्र बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या येतो परत. तर इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजी बरोबर तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला भेटलंय. षटक इथे मात्र संपत आहे आणि या षटकाच्या अखेर धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली 69 धावा आणि 70 धावांचा टार्गेट इथं सेट करायचा आहे. यानंतर ऐकूया एक गोड आवाज महेश शिंदे सरांचा. चला तर थँक्यू सो मच नागेश सरांच्या वाणीतून मात्र आपण या स्पर्धेचं समालोचन मात्र ऐकलं आणि आज दिवसभर मात्र मला त्यांची साथ मात्र या ठिकाणी लाभली जाणार आहे आणि सुंदर असा गोड आवाज आणि संपूर्ण या स्पर्धेची माहिती देखील मात्र त्यांना आहे. कोणता खेळाडू कुठल्या क्षेत्रामध्ये खेळतो, किती धावा मात्र त्याने बनवल्या, काय त्या संपूर्ण खेळाडूंची संपूर्ण आराखडा मात्र त्यांना या ठिकाणी माहिती आहे. अशाच आमचे समालोचन मात्र या स्पर्धेला लाभले गेलेत. अर्थातच नागेश सर आणि मी देखील समालोचक महेश शिंदे थेट आज घाटकोपरवरनं आज या पनवेल नगरीमध्ये मला दाखल केलं. त्याबद्दल या स्पर्धेचं अर्थातच सर्व आयोजन आणि नियोजन जे आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. जाऊया मॅचच्या दिशेने आणि 70 धावांचं मात्र टार्गेट मात्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते संघ युगांतर वहाळ या संघाला. तर PYC पुणे या संघाने टॉस मात्र प्रथमतः जिंकला होता. चला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. PYC पुणे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला बॅटिंग आहे, बॅटर पाठवायचे PYC पुणे आणि युगांतर क्रिकेट संघ वहाळ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर सज्ज ठेवायचे. चला घाई करायची, वेळ कमी आहे. काल सारखं आपल्याला या ठिकाणी चालणार नाही, कारण की काल ठीक आहे एक संघ अजून बाकी होता, सेमीफायनलचा सामना बाकी होता, परंतु आज आपल्याला सर्वच खेळवायचे आहेत, सेमीफायनल फायनल. तर थोडीशी घाई करायची. चला नाहीतर षटक कमी केली जातील याची नोंद घ्यायची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय PY पुणे. तर आपण पाहत या संघाचा आपण विश्वजित कोंडके सुशील याचं देखील आगमन झालंय. नमस्कार साहेब. एक चांगली टीम ज्यांनी लांजा जिल्ह्यामध्ये अक्षरशः हाकार मजवलाय ना, ज्या नावाचा टीमचा बोलबाला आहे असे कोंडके यांचे आपण सुशीलला देखील पाहू शकता. हे देखील आले आणि थोड्या वेळात त्यांची देखील मॅच इथे रंगताना तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.
चला तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा नागेश सर. आणि आज या मैदानामध्ये जसं त्यांनी सांगितलं अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये गाजताना पाहायला मिळणार आहेत. मग रत्नागिरी असू दे तर किंवा मुंबई असू दे असे अनेक तारे सितारे मात्र या मैदानामध्ये गाजताना पाहायला मिळणार आहेत. तर सामना क्रमांक आपण आजच्या दिवसाचा दुसरा पाहत आहोत. युगांतर क्रिकेटचा संघ वहाड वर्सेस PYC पुणस या संघाने मात्र टॉस प्रथमतः जिंकला आणि चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आली. आणि अर्थात युगांतर क्रिकेट या संघाने 69 धावफलकावरती लावल्या. 70 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी देण्यात आलं ते PYC पुणस या संघाला. आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. तर एकीकडे आपण पाहतोय ते सुयश आणि भुवन अशी आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. तर भूषण चला गोलंदाज 12वा प्रतिनिधी आहे का? चला गोलंदाजी मार्कवरती आदेश पाहूया. आदेशला आदेश दिला की या स्पर्धेचा पहिलं षटक मात्र तुझ्या माध्यमातून हाताळायचंय. आणि पाहूया पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन आदेश मात्र सज्ज होतोय. आदेशचा पहिला चेंडू आणि स्ट्राईकला मात्र सज्ज होईल तो सुयश. यावेळेस मोठा फटका सर्कलच्या डोक्यावरनं चेंडू येतोय तो सीमारेषा पार चौकार. संघांना की कोणत्याही प्रकारचा टाइमपास नको आहे. आपल्याला वेळ कमी आहे. आजच्या दिवसाला बरेच सामने खेळवायचे आहेत. तर जेवढ्या लवकर आपल्याला ही स्पर्धा मात्र खेळता येईल तेवढ्या लवकर घाई करायची आहे. कारण की आज फायनल डे आहे या स्पर्धेचा आणि अर्थातच प्रमुख पाहुणे देखील येणार आहेत. त्यांचा स्वागत समारंभ आपल्याला या ठिकाणी पार पाडायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पारितोषिक वितरण देखील आजच करणार आहोत आपण फायनल डे. तर आणखीन एक मात्र पहिलाच गडी धावबादच्या स्वरूपामध्ये तर सुयश चांगली कामगिरी करत होता संघासाठी. परंतु यावेळेस मात्र त्याला यश मात्र मिळत नाही. धावबादच्या स्वरूपामध्ये सुयशला परतावला तंबूच्या आश्रयाला. सुयशची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये रजत याला आमंत्रित केले जाते. स्ट्राईकला मात्र नॉन स्ट्राईकला रजत सज्ज होईल आणि स्ट्राईकला भूषण अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. तर 3 चेंडू आणि 4 धावा. तर चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदेश. यावेळेस समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोळवला. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. येतोय तो चौकार. 4 चौकार. मच डीजे अनेक सुंदर गीत मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात या ठिकाणी. आता मात्र उजव्या एसटीचा बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू सोयीचा चेंडू म्हणून घोषित केला जातोय. व्हाईट बॉल. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते आणि या धावेने मात्र धावसंख्येचं समीकरण मात्र या ठिकाणी बदललं जाते. धावसंख्या झाली ती 9. चला तर या ठिकाणी सुशील जाधव कोंडगे या ठिकाणी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मागच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली. चौकार आणखीन एक येतोय. जाऊया पुन्हा एकदा मधुर संगीत.
आणि गोलंदाजाला मात्र यावेळेस दंडित केलं जाते. नो बॉल फ्री हिट. यावेळेस उंच उडायला चेंडू पाहूया, परंतु या ठिकाणी नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे, परंतु त्याच्यावर धावा मात्र मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण बदललं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 70 धावांचा पाठलाग आहे. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ प्रगती पथावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि अर्थातच आदेश याला पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे. तर एकेरी धावेत मात्र षटकाची समाप्ती देखील केली जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं मात्र या ठिकाणी संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहतोय ते 17 धावा. क्या बात आहे. चांगलं सुरुवात मात्र चांगली झालेली आहे. अर्थातच पुणस या संघाची चांगली सुरुवात झालेली आहे. यापुढील होणारा सामना अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स क्षमा असावी जो मात्र संघ मागचा जिंकलेला आहे तो अर्थातच पंचशील वनगुळे आणि चालू सामन्याचा जो विजेता संघ असेल त्या दोन्ही संघांमध्ये आपण पुढची मॅच खेळवली जाणार याची नोंद घ्यायची. चला लवकर घाई करायची थोडीशी. चला गोलंदाज उमेश. दुसरं षटक मात्र त्याच्या हाती सोपवण्यात आलेलं आहे. तर पहिलं षटक आपण पाहिलं अर्थातच आदेशने मात्र हाताळलं आणि आदेशला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आदेशने ते 17. 6 चेंडू 17 धावा आणि आता मात्र चला घाई करायचे पंच. चला थोडासा बदल मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. चला जास्त टाइमपास होतोय. प्रत्येकाला वारंवार सूचना असेल की कमीत वेळ मात्र या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. तर यावेळेस पाहायचं आहे चेंडू मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी तर 3 धावा 3 आणि प्लस वाईड अशा आत्ताच्या मात्र 4 धावा खात्यात जोडल्या जात आहेत. तर 4 धावेने मात्र संघाचं श्री गणेश देखील केलं जात आहे. धावसंख्या झाली ती 21 आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर होत असताना की हा सोयीचा चेंडू आहे आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. 22 धावा धाव फलकावरती. तर या ठिकाणी सुधीर कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीचे सल्लागार त्यांचं मी या ठिकाणी आभार प्रकट करतो आणि आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपलं शतशः आभारी आहे. तर या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल आभार सुधीर साहेब. आपण या ठिकाणी खरोखर या स्पर्धेला मात्र आपला देखील हातभार लाभला जातोय. थँक्यू सो मच.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही, थेट विसावला जाईल यष्टिरक्षकाच्या हाती. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू आणि धाव फलक पाहतोय ते आपण 23 धावा. आणखी एक पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा घेऊन थेट डीप पॉइंटला हा चेंडू पाठवला, परंतु त्याच्यावर धावा मात्र मिळत आहेत त्या 3. चला तर निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती केली जाते. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतो ते 30 आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 40 धावा, 40 धावा 12 चेंडू. तर या ठिकाणी कोथरी बौद्धजन विकास मंडळ माजी उपखजिनदार अंकुश कांबळे साहेब कोचरेकर यांचं देखील अंतकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. साहेब आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र उपस्थित झाला त्याबद्दल विश्वरत्न चषक व मी महेश शिंदे समालोचक आपलं या स्पर्धेमध्ये अंतकरणातून हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे लांजा या परिसराचे सामाजिक कार्यकर्ते अर्थातच मयूर कांबळे साहेब यांचंही देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपण देखील साहेब या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपले सतशः आभारी आहोत. दोघांना मी विनंती करतो की आपण जर उपस्थित असाल तर व्यासपीठावर याचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवायची. थँक्यू सो मच. जाऊया आपण एकदा मॅचच्या दिशेने आणि मॅचचा आनंद घेऊया. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातं ते संगमला. पहिला चेंडू मात्र भिरकावून लावला चौकारासाठी 4 धावेच्या मदतीने आणखीन एक धावसंख्येचं फलक मात्र बदललं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती आणि विजयासाठी 36 धावांची गरज. आणि आता मात्र पंचांचे हात समांतर होत असताना आणखीन एक सोयीची धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 35 पोचते आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 11 चेंडू आणि 35 धावा. 35 धावा 11 चेंडूंचा खेळ. आणि मित्रांनो आपण पाहत आहोत सुंदर असं विश्वरत्न चषक 2025 पर्व पहिले या स्पर्धेचं आणि सुंदर अशी ही स्पर्धा ASC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबला अनेक प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आता जे लाईव्हचे आमचे सुजल दादा त्याचप्रमाणे साहिल दादा, संतोष दादा आणि पवन दादा यांचे देखील मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. यांच्या माध्यमातून आपण अनेक प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेला मात्र ज्या पंचांची भूमी आपल्याला साथ लाभली गेलेली आहे अर्थातच संचित जयंत तांबे सर आणि त्याचप्रमाणे धवल ओवाल सर यांची मात्र आपल्याला कालपासून आज देखील काल पण आपण त्यांना पाहिलं या स्पर्धेला आणि आजही देखील आपण त्यांना पाहतोय. पंचांची भूमिका चोखरित्या पार पाडत आहेत, चोखरित्या डिसिजन दिल्या जात आहे. सुंदर असं पंचांची भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आज या स्पर्धेला आम्हाला अनेक सुंदर मधुर गीते मात्र ऐकण्यासाठी मदत होते मात्र आमचे DJ दादा अर्थातच सचिन दादा मात्रे यांच्या माध्यमातून अनेक सुंदर गीते मात्र ऐकण्यात. चेंडू मात्र खर्च झालेत ते 4 टू डू गो. आणि त्याचप्रमाणे डेकोरेटर देखील नितिकेश भगवान पाटील दादा यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या स्पर्धेला मला साथ देण्यासाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं अर्थातच नागेश सर यांचं देखील मी आभार या ठिकाणी प्रकट करतो.
चला सुंदर एक झेल जाऊया मधुर संगीताकडे डीजे. तर नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेला मात्र आज कालपासून आपण पाहिलं भरपूर मेहनत मात्र त्यांनी घेतली. अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे चे माजी सरचिटणीस अर्थातच नितीन कांबळे दादा आणि त्याचप्रमाणे प्रवीण कांबळे दादा यांची देखील आपल्याला काल आपण भरपूर मेहनत त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. त्या दोघांचे मी या ठिकाणी महेश शिंदे समालोचक या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आभार प्रकट करतो. आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी भव्य दिव्य ओरम क्रिकेटची स्पर्धा रोख रक्कम 50,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं आणि गावाला देखील त्यांनी त्या माध्यमातून रोख रक्कम 50,000ची स्पर्धा मात्र मला वाटतं चौघांच्या माध्यमातूनच साजरी करण्यात आली होती. तर धावसंख्या मात्र झालेली आहे ती 37 37 धावा फलकावर. चला गाई करायचे 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. चला मोबाईल मात्र या ठिकाणी आढळलाय. काल जशी 3 रनाची पॅनल्टी देण्यात आली होती आणखीन एक 3 रनाची पॅनल्टी मात्र या ठिकाणी देण्यात येत आहे. वारंवार सर्व संघांना कळवण्यात येते की मोबाईल्स आतमध्ये घेऊन जायचा नाही आहे. चला आणखीन 3 रन वाढले जातील. 3 रनाची पॅनल्टी आहे अर्थातच पुनस या संघाला. चला 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहायचं धाव बाद होतोय का, परंतु तसं काही दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सुखरूप खेळपट्टी होती. खेळाडू पहिला चेंडूवरती मात्र षटकार बिरगावून लावला आणि आता 2 चेंडू मात्र त्यांनी खर्च केले. अंतिम षटक मात्र टाकतोय तो सिद्धांत आणि त्याच्या 2 चेंडूवरती मात्र 7 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आणि आता मात्र समीकरण मित्रांनो बदलतं. 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 4 चेंडूवर विजयासाठी धावा पाहिजेत त्या 23 धावा. तर डॉट बॉल चांगला कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या स्पर्धेला मात्र जिंकण्यासाठी. आणखीन एक मोठा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये टोळवलाय. त्या ठिकाणी पाहायचंय चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर, येतोय तो चौकार. चला अंतिम चेंडू आहे आणि यावेळेस अंतिम चेंडू क्या सुरेखरित्या टाकला जातोय आणि विजयी संघ ठरतोय अर्थातच चला युगांतर क्रिकेट संघ वहाळ आणि वनगुळे पंचशील वनगुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल.
चला तर वहाळवाले टॉसडी यायचे, वहाळवाले टॉसडी यायचे, चेंडू द्यायचे पंचांना. चला वहाळ आणि वनगुळे टॉसडी यायचे कर्णधार. अच्छा चला वनगुळे आलेले आहेत, वहाळवाले यायचे. चला मॅन ऑफ द मॅच सिद्धांत. 13 चेंडू आणि 46 धावांची खेळी. सिद्धांत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. चला तर मी या ठिकाणी विनंती करतो बिमजो स्पोर्ट्सचे सल्लागार प्रवीण कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तेरा चेंडू आणि 46 धावांची खेळी करणारा घातक फलंदाज अर्थातच सिद्धांत. चला टॉस उडवला तर निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. वहाळ संघाने टॉस जिंकलेला आहे आणि चूज टू फील्ड अशी मात्र भूमिका घेतलेली आहे. चला सिद्धांत यायचंय. 13 चेंडू आणि 46 धावांची खेळी. सिद्धांत मॅन ऑफ द मॅच अर्थातच वहाळ या संघाचा. चला सिद्धांत. चला क्षेत्ररक्षण घेतलंय वहाळ या संघाने. तर चला मित्रांनो सिद्धांतची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 13 चेंडू आणि 46 धावांची खेळी, घातक खेळी मात्र या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सुंदर असं आकर्षक ट्रॉफी आणि एक सुंदर अशी आकर्षक टी शर्ट. तर सिद्धांत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुला मिळतोय आणि या पुरस्काराबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? प्रथम सर्वांना जय भीम. खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. या वर्षीची पहिलीच माझी मॅन ऑफ द मॅच आहे आणि संघासाठी मी धावा करू शकलो हे खूप माझ्यासाठी चांगलं आहे आणि माझा परफॉर्मन्स परत आला आहे गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा. तर त्यासाठी मीही खुश आहे आणि खूप आयोजन नियोजन चांगलं आहे. तुम्हालाही ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सिद्धांत. 13 चेंडू आणि 46 धावांची घातक खेळी मात्र या ठिकाणी सिद्धांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि जाऊया पुढच्या मॅचकडे. वहाळ या संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे, चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतली आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. ओव्हर टू माझे पुढचे साथीचे समालोचक. थँक्यू सो मच. कोचरी बौद्धजन विकास मंडळ याचे माजी खजिनदार विलास कांबळे यांचं